तब्बल 100 वर्षापूर्वी सुरू झाला होता रायगडावरील शिवछत्रपतींच्या समाधीचा जीर्णोद्धार। त्यावेळी पाया खणताना शिवरायांच्या अस्थींसोबतच सापडली होती एका प्राण्याची हाडे। तो प्राणी जळून मेला होता का? ती हाडे कुत्र्याची होती का? शिवसमाधीमध्ये ती हाडे आलीच कशी? एका अनपेक्षित, धक्कादायक आणि अपरिचित घटनेचा शोध, अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी। नमस्कार इतिहास मित्रांनो, 1925 साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील समाधीचा जीर्णोद्धार चालू होता। त्यावेळी शिवरायांच्या समाधीमध्ये शिवरायांच्या देहाच्या अस्थी आणि राखेबरोबरच एका प्राण्याची हाडे सुद्धा सापडली होती। ही एक अत्यंत अनपेक्षित आणि धक्कादायक अशी घटना होती। प्रत्यक्ष शिवरायांच्या समाधीत एका प्राण्याची हाडे सापडल्याने त्या हाडांना सुद्धा फार महत्त्व प्राप्त होणे हे तर साहजिकच होते। त्यावेळी जीर्णोद्धार करणाऱ्या समितीने ही हाडे कोणत्या प्राण्याची आहेत हे तपासून घेण्यासाठी काय केले आणि त्या तपासणीतून, परीक्षणातून तो प्राणी कोणता होता या प्रश्नाचे काय उत्तर मिळाले आणि तो प्राणी शिवरायांच्या समाधीमध्ये गेलाच कसा याची ही फारशी प्रसिद्ध नसलेली हकीकत आज तुमच्या समोर सादर करीत आहे। इथे हा विषय तात्पुरता थांबवून मध्येच एक वेगळीच बाब सांगतो। गेल्या भागात मी राम गणेश गडकरी यांनी त्यांच्या एका नाटकात केलेल्या चुकांवर टीका केली होती। यावर काहींनी मला तुम्ही गडकरींची जात सांगायला हवी होती अशा कमेंट केल्या आहेत। खरे तर दोषी असणाऱ्या व्यक्तीवर टीका करावी, त्याच्या संपूर्ण जातीवर टीका केली जाऊ नये असे माझे वैयक्तिक मत आहे। पण मी गडकरींची जात न सांगितल्याने अनेकांनी गडकरींना ब्राह्मण समजून ब्राह्मण जातीला दोष देणाऱ्या कमेंट केलेल्या आहेत। यांना मी इथेच सांगतो, गडकरी हे ब्राह्मण नव्हते, ते सीकेपी होते। आता लगेचच सीकेपींच्या वर टीका करायची ज्यांना हुक्की आली असेल त्यांच्यासाठी आणखीन एक बाब सांगतो। पावनखिंडवीर बाजीप्रभू देशपांडे, पुरंदरचे रुद्रभैरव मुरारबाजी देशपांडे, तोरणा सर्वप्रथम जिंकणारे तिमाजी प्रभू वैद्य, महाराजांचे गुप्तहेर विश्वासराव नानाजी दिघे, महाराजांचे बाह्य प्राण म्हणून ओळखले जाणारे बाळाजी आवजी चिटणीस आणि यासारखेच अनेक महापराक्रमी स्वराज्यवीर हे सुद्धा ब्राह्मण नव्हते, ते क्षत्रिय सीकेपी होते। त्यामुळे गडकरींच्या चुकीमुळे संपूर्ण सीकेपी जातीला दोषी समजून त्या जातीवर टीका कराल तर तुम्ही पूर्णपणे चुकाल आणि तो दोष तुमच्या हलक्या दर्जाच्या मनोवृत्तीचाच असेल। चला आता पुन्हा आजच्या आपल्या मुख्य विषयाकडे वळूयात। सर्वात आधी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीमध्ये हाडे सापडल्याची ती घटना कशी घडली आणि त्या हाडांच्या परीक्षणातून काय निष्कर्ष निघाला, तो प्राणी कोणता होता ते पाहूया आणि त्यानंतर ती हाडे शिवसमाधीमध्ये कशी आली ते जाणून घेऊयात। 1925 सालच्या फेब्रुवारीमध्ये शिवरायांच्या रायगडावरील समाधीच्या जीर्णोद्धार कार्यास तत्कालीन ब्रिटिश सरकारची परवानगी मिळाली। या कामाचे कंत्राट सुळे यांना दिले गेले आणि ऑक्टोबर 1925 मध्ये प्रत्यक्ष जीर्णोद्धाराचे काम सुरू झाले। हे काम चालू असताना शिवसमाधीच्या मूळ अष्टकोनी चौथऱ्याची डागडुजी करणे आणि त्यावर उभारायच्या दगडी छत्रीसाठी मजबूत पाया तयार करणे हे आवश्यकच होते। त्यासाठी समाधीच्या अष्टकोनी चौथऱ्यात मध्यभागी पाया खणताना त्यामध्ये मनुष्यदेहाची राख आणि अस्थी तर आढळल्याच, त्याशिवाय आणखी एका वेगळ्याच प्राण्याची हाडे सुद्धा मिळाली। ही स्पष्टपणे वेगळी ओळखता येणारी हाडे स्मारक समितीचे तत्कालीन अध्यक्ष न ची केळकर यांनी कलकत्त्याच्या झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया या ख्यातनाम संस्थेकडे परीक्षणासाठी पाठवली। त्या संस्थेच्या प्रयोगशाळेत त्या हाडांची तपासणी केल्यानंतर त्याचा परीक्षण अहवाल त्या संस्थेने न ची केळकरांना पाठवला। तो मूळचा इंग्रजी भाषेतील भारतीय प्राणीशास्त्रीय सर्वेक्षण अर्थात झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचा म्हणजेच ZSIचा रिपोर्ट आधी आपण पाहू आणि लगेचच त्याचे मराठी भाषांतर मी सांगतो। इंग्रजी भाषेतील तो रिपोर्ट असा आहे। DO नंबर 68 झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, इंडिया म्युझियम, कलकत्ता, 12th January 1926. Dear sir, the bones reflected us your DD number 1185/SC
dated 25th December 1925 have been received safely. I have examined the collections with the following. 1. The bones in my opinion draw no sign of having been burnt. They are very fragile and are apparently of some considerable age but show no trace of fossilization. 2. The bones certainly belong to a single animal belonging to the family Vieridae, subfamily Virerinae, genus Paradoxurus, or possibly Octogal, which includes the species. 3. None of the bones are either human or canine. Major IMS Director. PS म्हणजे पोस्टस्क्रिप्ट किंवा ताजा कलम. Kindly let me know if you wish the specimen back. In bracket, Sri N.C. Kelkar replied to Dr. K.N. Dikshit that you may do with them just as you like. स्मारक कमिटी does not want them. आता या रिपोर्टचा अर्थ मराठीत सांगतो. क्रमांक 1. ही हाडे जळालेली नाहीत. ती ठिसूळ आहेत. बऱ्याच काळापूर्वीची आहेत पण अश्मीभूत झालेली नाहीत. क्रमांक 2. ही हाडे निश्चितपणे पॅराडॉक्सरस म्हणजे ऊद मांजराची आहेत. क्रमांक 3. या हाडांपैकी कुठलीच हाडे मनुष्याची किंवा कुत्रा अथवा कुत्र्यासारख्या प्राण्याची नाहीत. म्हणजे कुत्रा, लाडगा, कोल्हा वगैरे श्वान कुळातील प्राण्याची नाहीत. तुम्हाला ही हाडे परत हवी आहेत का? या झेडेसाईच्या प्रश्नावर न ची केळकरांनी उत्तर दिले की तुम्हाला त्याचे जे हवे ते करा, स्मारक समितीला ती हाडे नको आहेत. तर असा हा त्या इंग्रजी रिपोर्टचा मराठी सारांश. महत्वाची माहिती. आता आधी हा रिपोर्ट सर्वप्रथम कुणी प्रकाशित केला ते सांगतो आणि नंतर ऊद मांजर आणि ती हाडे शिवसमाधीमध्ये कशी आली ते आपण पाहूयात. झेडेसाईच्या त्या रिपोर्टबाबत प्र के घाणेकर सरांनी दिलेली माहिती अशी आहे. शिवसमाधीचा जीर्णोद्धार चालू असताना जो रिपोर्ट झेडेसाईकडून आला तो महाडचे भरताग्रज मळेकर यांच्या संग्रहात होता. तो मूळ इंग्रजी रिपोर्ट प्रसिद्ध दुर्ग अभ्यासक श्री प्र के घाणेकर यांनी लिहून घेतला आणि तो त्यांच्या तो रायगड या 1991 साली प्रकाशित झालेल्या पुस्तकात सर्वात आधी छापला. हाच रिपोर्ट यानंतर 9 वर्षांनी गोपाळ चांदोरकर यांनी त्यांच्या 2000 साली प्रकाशित केलेल्या रायगड एक अभ्यास भाग 1 या पुस्तकात दिला आणि त्यानंतर 7 वर्षांनी म्हणजे 2007 साली श्री इंद्रजित सावंत यांनी त्यांच्या शिवछत्रपतींच्या समाधीचा शोध आणि बोध या पुस्तकात दिला. हा रिपोर्ट सर्वात आधी छापणाऱ्या घाणेकर सरांनी 2009 सालच्या त्यांच्या दुर्गेश्वर रायगड या उत्कृष्ट पुस्तकात सुद्धा पुन्हा एकदा दिला आहे. म्हणजे गेल्या 34 वर्षात हा रिपोर्ट 4 वेगवेगळ्या पुस्तकात छापला गेला आहे. आता आपण ऊद मांजर या प्राण्याबद्दल थोडी माहिती घेऊया. भारतातील ऊद मांजराला इंडियन सिवेट असे सुद्धा म्हणतात. हा प्राणी भारतात सर्वत्र आढळतो आणि आपल्याकडे पश्चिम घाट म्हणजे सह्याद्रीच्या पर्वतरांगात सुद्धा आढळतो. कित्येकदा अगदी मानवी वस्तीत सुद्धा याचा वावर असतो. हा एक निशाचर म्हणजे रात्री हालचाली करणारा प्राणी आहे आणि तो झाडावर चढण्यात सुद्धा पटाईत असतो. याची संपूर्ण शरीर रचना कुत्र्यापेक्षा अनेक बाबतीमध्ये खूप वेगळी आहे हे या छायाचित्रावरून सहज लक्षात येते. याच्या शरीराचा लांबट आकार, त्या मानाने बसके पाय, चिचुंदरीसारखे निमुळते तोंड आणि लांब जाडजूड शेपटी ही याची वैशिष्ट्ये कुत्र्यापेक्षा पूर्णपणे वेगळी आहेत. झेडेसाईच्या रिपोर्टमधून आपल्याला हे कळते की शिवरायांच्या समाधीमध्ये आढळलेली ती हाडे ऊद मांजराचीच होती आणि महत्वाचे म्हणजे ती अजिबात जळालेली नव्हती. म्हणजे हे ऊद मांजर जळून मेलेले नसून दुसऱ्याच कोणत्या तरी कारणाने मेले होते हे नक्की आहे. पण त्याची हाडे शिवरायांच्या समाधीत कशी आढळली याचे सुद्धा उत्तर आहे आणि ते असे आहे. आपण आपल्या या चॅनेलवरील वाघ्या कुत्र्याच्या शोधावरील दुसऱ्या भागात ब्रिटिशांनी केलेली रायगडावरील शिवसमाधीची वर्णने पाहिली आहेत आणि तिसऱ्या भागात म्हणजे वाघ्या कुत्र्याच्या कथेचा जन्म आणि त्याचे बारसे या भागात
6 सर्वात जुन्या म्हणजे सर्वात आधीच्या मराठी पुस्तकांमधील रायगडावरील शिवसमाधीची वर्णने पाहिलेली आहेत। यातील एक ब्रिटिश रिपोर्ट आणि 1925 पूर्वीची 3 पुस्तके आपल्याला शिवसमाधीची अवस्था कशी होती याबद्दल पुढील प्रमाणे माहिती देतात। शिवरायांच्या समाधीच्या दुरुस्तीसाठी रायगडावर जाऊन समाधीची मापे घेऊन नकाशा बनवणारा तसेच अंदाजपत्रक बनवणारा ब्रिटिश इंजिनियर कॅम्पबेल त्याच्या 1885 सालच्या रिपोर्टमध्ये लिहितो, शिवरायांच्या समाधीच्या मध्यभागातील पेव्हमेंट म्हणजे मूळ दगडी फरशी किंवा चिरे हलविलेले आणि फुटलेले आहेत। असे म्हणतात की खजिना शोधणाऱ्या चोरांनी हे केले आहे। 1885 सालीच रायगडावर जाऊन ज्यांनी शिवरायांची समाधी प्रत्यक्ष पाहिली ते गोविंद बाबाजी जोशी त्यांच्या रायगड किल्ल्याचे वर्णन या 1885 सालच्याच पुस्तकात लिहितात, शिवरायांच्या समाधीवर सांप्रत छावणी म्हणजे छत किंवा आच्छादन वगैरे काही एक नाही, तिचे चिरे उखळून कुणा दुष्टाने टाकले आहेत, त्याखाली पोकळीत मृत्तिका मिश्रित रक्षा म्हणजे माती मिसळलेली अस्थी आणि राख जशीच्या तशीच पडलेली आहे। यानंतर 1896 साली शिवसमाधीची अवस्था कशी होती ते रायगडाची माहिती या गोविंद टिपणीस महाडकर यांच्या पुस्तकात दिले आहे। ते असे, महाराजांची अष्टपैलू समाधी शंकराच्या देवळाच्या पूर्वद्वारासमोर आहे, तिचे काही धोंडे फार दिवसापूर्वी कोणी उखळले आहेत। ब्रिटिशांचा तो रिपोर्ट आणि ही 2 पुस्तके आपल्याला सांगतात की 1885 सालच्या काही काळ आधीपासूनच शिवरायांच्या समाधीच्या वरच्या भागात मध्यभागी असलेले दगडी चिरे कुणीतरी बहुतेक गुप्तधन वगैरे सापडण्याच्याच आशेने उखडून फोडून बाजूला टाकले होते। ते 1896 सालापर्यंत तरी कुणीच जागेवर बसवलेले नव्हते। शिवसमाधीचा मध्यभाग तसाच उखणलेल्या अवस्थेत होता, त्याखालची पोकळी उघडी पडली होती आणि त्यामध्ये माती मिसळलेली अस्थी आणि राख नजरेला दिसत होती। याचा अर्थ असा आहे की कमीत कमी 1885 ते 1896 अशी किमान 11 वर्षे आणि पुढे समाधीचा पहिला जीर्णोद्धार होईपर्यंत तरी शिवसमाधी अशाच दुरावस्थेत होती। या काळात केव्हा तरी एक उदमांजर वय झाल्याने, आजाराने किंवा जखमी झाल्याने या आयत्या पोकळीमध्ये आश्रयाला आले आणि तिथेच मरण पावले, म्हणून त्याची हाडे शिवसमाधीमध्ये आढळली आणि ती जळालेल्या अवस्थेत नव्हती। याचा अर्थ त्या उदमांजराचे शरीर निसर्गतःच कुजून त्याचे विघटन होऊन नष्ट झाले आणि त्याची फक्त हाडेच शिल्लक राहिली आणि हीच हाडे 1925 साली शिवसमाधीचा जीर्णोद्धार चालू झाला त्यावेळी काम करणाऱ्यांच्या नजरेस पडली। त्यांनी ती परीक्षणासाठी झेडेसाईकडे पाठवली आणि झेडेसाईच्या रिपोर्टमधून ती हाडे उदमांजराची होती आणि ती जळालेल्या अवस्थेत नव्हती या बाबीवर शास्त्रीय पद्धतीने शिक्कामोर्तब झाले। थोडक्यात काय तर शिवरायांच्या समाधीत आढळलेली ती न जळालेली हाडे कुत्र्याची नसून त्या समाधीच्या पोकळीत जाऊन मरण पावलेल्या उदमांजराची होती। पण समजा जर उदमांजराऐवजी एखादे कुत्रे जरी त्या पोकळीत जाऊन तसे मेले असते तरी वाघ्या कुत्र्याच्या काल्पनिक कथेला कसलाच पुरावा किंवा आधार मिळालाच नसता, कारण मुळातच ती हाडे जळालेलीच नव्हती। म्हणजे शिवरायांच्या चितेमध्ये एखाद्या कुत्र्याने उडी घेतल्याची खोटी कथा इथे पुन्हा एकदा सपशेल तोंडावर आपटली असती। शिवरायांशी आणि शिवरायांच्या समाधीशी कुठल्याच कुत्र्याचा कसलाच संबंध कधीच नव्हता। अगदी शिवरायांच्या मृत्यूनंतर पुढची 256 वर्षे म्हणजे त्या काल्पनिक कुत्र्याचे सध्या रायगडावर शिवसमाधीपाशी दिसते ते स्मारक बांधेपर्यंत तरी कधीच नव्हता। इतके मात्र यातून आपल्याला निश्चितच कळते। आणखीन एक सांगायची बाब म्हणजे झेडेसाईच्या त्या रिपोर्टवर त्याचा दिनांक आणि क्रमांक असल्याने आजही योग्य प्रकारे प्रयत्न केला तर झेडेसाईकडून हा रिपोर्ट मिळू शकतो। आणि समजा तो झेडेसाईकडून मिळालाच नाही तरी त्यामुळे काहीच बिघडत नाही, कारण या रिपोर्टचा शिवरायांचा वाघ्या नावाचा कुत्रा खरोखरच होता या खोट्या दाव्यासाठी काहीच उपयोग नाही। तेव्हा रिपोर्ट असो की नसो, वाघ्या नावाचा तो कुत्रा पूर्णपणे काल्पनिक आहे इतकेच आपण कायम लक्षात ठेवायचे आहे। तर मित्रांनो, अशी ही
शिवरायांच्या समाधीमध्ये आढळलेल्या उदमांजराच्या हाडांची घटना आणि तिचा सविस्तर उलगडा। आता यापुढे येणारा भाग हा शेवटचा भाग असेल आणि तोच भाग सर्वात महत्त्वाचा असणार आहे, कारण शिवचरित्रात कुठलाही कुत्रा कधीच नव्हता हे अनेक पुराव्यातून गेल्या 3-4 भागातून आपण पाहिलेलेच आहे। पण आता त्या कुत्र्याचे स्मारक शिवसमाधीपाशी असणे योग्य की अयोग्य, त्या स्मारकाचे करायचे तरी काय, त्याखाली गाडली गेलेली समाधी कुणाची, त्या काल्पनिक कुत्र्याचे स्मारक बांधले गेले त्याला जबाबदार कोण, यामध्ये झालेली सर्वात मोठी चूक कोणती, कुंपणानेच शेत खाल्ल्याचा प्रकार इथे कसा घडला आहे, आणि आणखीन एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा, या सर्व बाबी सादर होणार आहेत। तेव्हा या भागातील माहिती कशी वाटली ते तर कमेंट करून जरूर सांगाच, पण त्याचबरोबर शेवटचा भाग येईपर्यंत या आधीचे भाग तुम्ही पाहिले नसतील तर जरूर पहा। तसेच या भागासह त्या सर्व भागांची लिंक तुमच्या मित्रांना आणि परिचितांना न विसरता शेअर करा, व्हिडिओ लाईक करा। तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म।